हाय गाईज, तर आजपासून मी तुम्हाला माझं डेली मॉर्निंग रूटीन शेअर करणार आहे. मला जेवढं दाखवता येईल तेवढं मी 100% दाखवेल. आणि आज मी 30 डेजचं चॅलेंज घेतलेलं आहे. मागचा 1 आठवडा झालं मी काहीच व्हिडिओ अपलोड केला नाही आहे, कारण मला त्रास होत होता ॲसिडिटीचा. झोप नसल्यामुळे माझी झोपच पूर्ण होत नव्हती. पण आता मी 30 डेजचं चॅलेंज एक्सेप्ट केलं आहे आणि रोज व्हिडिओ अपलोड करणारच आहे, काही होऊ दे. सो एकीकडे मी पोहे करायला घेतले आणि एकीकडे चहा ठेवला, कारण खूप उशीर झाला होता आणि आम्हाला 8:30पर्यंत नाश्ता हवा असतो, यांना कामाला जायचं असतं म्हणून. आणि हे इकडे वेदला उठवत होते नाश्ता करण्यासाठी आणि तो उठला, कारण जेव्हापासून मी ब्रेस्ट फीडिंग बंद केली आहे ना, तेव्हापासून वेद व्यवस्थित नाश्ता करतो आहे आमच्यासोबत. फक्त मी मिरची थोडीशी कमी घालते, कारण जास्त तिखट खात नाही. जेव्हापासून मी ब्रेस्ट फीडिंग बंद केलं आहे ना, तेव्हापासून ह्याच्यामध्ये खूप फरक आहे खाण्यामध्ये सुद्धा, आणि त्रासही कमी देतो आहे. मला सोडून थोडं राहायला लागला आहे आता. आणि इकडे किचन ओटा आवरला, खूप पसारा पडलेला होता, मला भांडेसुद्धा घासायचे होते. सो ते सगळे गोळा केले, किचन ओटा क्लीन केला. आणि अजून माझी आंघोळ झालेली नव्हती, सो पाणी ठेवलं मला आंघोळीला. एकीकडे पाणी तापतं आहे आणि एकीकडे भांडी होतील म्हणून. आणि इकडे वेदचे वेगळेच प्रयत्न चालू आहेत पॅन्ट घालण्याचे. शेवटी ते त्याला काही जमलं नाही, उठून गेला. एवढे भांडे पडले होते. आणि इकडे मुलं मला बघतात ताई काय करते. वेदचे मित्र आले होते वेदसोबत खेळायला, तो त्यांच्यासोबत खूप खेळतो. त्याला हल्ली कोण ना कोण हवं असतं खेळण्यासाठी. मी वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकायला चालले होते आणि इकडे वेदचं एक पायरी चढला की टाळी वाजवणं चालू होतं. खूप मोठं काहीतरी गड चढल्यासारखं. आणि ही तयारी आमच्यासमोर कार्यक्रम चालू होता त्याची आहे. आणि इकडे खूप काम करतो हा मुलगा, मला किती हेल्प करतो आहे. कपडे सगळे वॉशिंग मशीनमध्ये आमच्या टेरेसला भरपूर झाडे लावलेले आहेत. कढीपत्ता, खायची पाने, तुळस, कमळ, शेवंती, भरपूर झाडे आहेत जी मला माहितीसुद्धा नाही आहेत. सो त्याला पाणी घातलं. त्याच्यानंतर स्वयंपाक थोडाच करायचा होता. आम्ही दोघंच होतो जेवायला. समोर कार्यक्रम आहे त्यामुळे सगळे समोर जाणार होते जेवण्यासाठी, आम्ही दोघंच जाणार नव्हतो. सो तेवढ्याच चपात्या केल्या आणि अंड्याची भुर्जी केली. आणि स्वयंपाक झाले की लगेचच मी वेदसाठी मोरिंगा सूप करण्यासाठी घेतले, कारण त्याला खूप भूक लागली होती, लेटही झाला होता. मग तिकडे कुकरमध्ये मोरिंगा सूप करायला ठेवलं आहे. आणि याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला आहे, एकदा जाऊन नक्की विजिट करा. कारण वेदला तर प्रचंड सूप आवडतं. मी जेव्हा करते तेव्हा तो सगळं फिनिश करतो, थोडं पण ठेवत नाही. आणि तो इतका आवडीने पितो ना. तुम्हीसुद्धा तुमच्या मुलाला हे 8 मंथ प्लस बेबीपासून स्टार्ट करू शकता. इकडे माझी सगळी कामे झाली. 1:45 वाजले मला जेवण्यासाठी. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.